बरं, धनत्रयोदशी याबद्दल नक्की ऐकायला आवडेल. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी उपासना किंवा पूजा करतो त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच नाही ऐकून धनत्रयोदशी हा पहिला म्हणजे आणि ह्याच्या मागचा उद्देश काय होता? जसं आपण म्हटलं की नरक चतुर्दशी पासून जर आपली दिवाळी सुरू होते, दीपावली जर सुरू होत असेल, तर मग धनत्रयोदशी किंवा वसुबारस यांचं त्या आधी असलेलं आगमन हे कशाचं द्योतक आहे? सण साजरा करायचा ना. आणि दिवाळी म्हणजे फराळ आलाच की नाही. भूक जास्त लागते थंडीमध्ये, तेल तुपाचे पदार्थ जास्त केले जातात. मग पहिल्यान महत्वाचं काय हो, आरोग्य. असं बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे हे पदार्थ खाण्यापूर्वी आरोग्य तपासा. म्हणून धन्वंतरी धनत्रयोदशीला कथा आहे त्याबद्दल ती सांगतो. यमदूतानं विचारलं की तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? तेव्हा यमदूत म्हणाले, वयस्कर माणसाचे प्राण आम्ही जेव्हा घेतो, हरण करतो, त्यावेळी दुःख होतंच साहजिकच आकांत बघून. पण लहान मुलाचे जेव्हा प्राण हरण करतो तेव्हा जो आकांत होतो तो बघून आम्हाला जास्त दुःख होतं. तेव्हा यमराज याच्यावर काहीतरी उपाय सांगा. तेव्हा यमराजाने सांगितलं, धनत्रयोदशीला जो दीपदान करील त्याच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही. बघा, म्हणजे धनत्रयोदशीला दीपदान करा. आता ह्याच्या मागचा उद्देश काय? सामाजिक उद्देश बघा, कार्यकारण भाव वैज्ञानिक भाषेत. तर गरिबांना सुद्धा दिवाळी साजरी करता यायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा दीपदान करा. पण केवळ दिवा देऊ नका दान, वस्त्रदान करा, अन्नदान, जे फराळाचे पदार्थ करतो ते दान करा. समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक माणसाला दिवाळी साजरी करता यायला पाहिजे. हे धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजांनी आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, दीपदान करा. म्हणून आपण दीपदान करतो, बालमृत्यू होऊ नये यासाठी करतो, आशा दाखवलेली आहे. पण मूळ हेतू काय त्याच्या मागचा? तर समाजामध्ये गरिबांना सुद्धा दिवाळी साजरी करता यायला पाहिजे, त्यांच्या घरातील अंधकार सुद्धा दूर व्हायला पाहिजे. म्हणून दीपदान करा, मग वस्त्रदान करा, अन्नदान करा. त्याच्याबरोबर आनंद आहे सगळ्यांना. बघा, दुसऱ्याच्या जीवनात आपण आनंद निर्माण करतो ना, तेव्हा आपल्याला जास्त आनंद होत असतो.